करायला सोपा, परफेक्ट प्रमाणात वर्ष ते 2 वर्ष टिकणारा पदार्थ बनवतोय. तर त्यासाठी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला. ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलाय त्याच वाटीने 5 वाटी पाणी पातेल्यात गरम केलं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय. पाण्याला उकळी आल्यावरती घेतलेला साबुदाणा घालायचा आहे. एकदा तळापासून हलवून घेतल्यावर साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपला साबुदाणा शिजतोय तोपर्यंत मोठ्या आकाराचे 3 बटाटे इथं मी घेतलेत आणि अशा पद्धतीने साल काढून बारीक अशा किसेने किसून घ्यायचा आहे. एक बटाटा किसून झाल्यावर तो काळा पडू नये म्हणून लगेचच पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. सगळे बटाटे किसून झाल्यावर आणखी एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. आता किसलेल्या बटाट्यातलं जमेल तेवढं पाणी पिळून घ्यायचं आहे. मिश्रणात घालायचं आहे. त्यानंतर तळापासून छान हलवून 4 ते 5 मिनिटं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. बघू शकतायत साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट झालाय. यापेक्षाही आता मिश्रण शिजवायचं नाही. लगेचच हे मिश्रण हलकं थंड करून घेतलं. थंड झाल्यावरती प्लास्टिक पेपरवर पापड्या घालायच्या. सगळ्या पापड्या घालून झाल्यावर 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या. वाळल्यावरती तळूनही पाहूयात. तर त्यासाठी तेल छान कडकडीत गरम पाहिजे. त्यानंतर पापडी सोडायची. बघू शकतायत मस्त दुप्पट फुलणारी साबुदाणा बटाट्याची पापडी तयार झाली. या पापड्या बनवताना साबुदाणा कमी आणि बटाटे जास्त वापरले त्यामुळे चवीलाही खूप छान लागतात. मुख्य म्हणजे एकदा बनवून ठेवल्या की वर्ष ते 2 वर्ष टिकतात. तुम्हाला ही जर का रेसिपी आवडली ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईबही नक्कीच करा.